स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 याचं उद्घाटन झाले। प्रियदर्शनी पार्क मलबार हिल मुंबई या ठिकाणी उद्घाटन झालं असून दिवाळीनिमित्त स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्यानिमित्त नागरिक या ठिकाणी जमलेत। मुंबईतील मलबार हिल परिसरात प्रियदर्शनी पार्कची एक वेगळीच ओळख आहे। त्या ठिकाणी स्वदेशी उत्सव साकारण्यात येतोय। या 3 दिवसीय स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 याचं आयोजन सुशीबेन शहा यांच्याकडून करण्यात आले आणि त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। आणि याच स्वदेशी दिवाळी उत्सवामध्ये मात्र कोल्हापूर कसे मागे राहतील हा प्रश्न जो उपस्थित होतो त्यावर थेट उत्तर आहे। कारण की आता मला या ठिकाणी स्टॉल क्रमांक 19 या ठिकाणी जय आंबा भडंग हा एक स्टॉल भेटलेला आहे आणि थेट कोल्हापूरवरनं या ठिकाणी आलेले आहेत। दादा, तुम्ही थेट कोल्हापूरवरनं या ठिकाणी आलेले आहात मला असं समजलेलं आहे, नेमकं काय सांगाल? तुम्ही कुठून आलेले आहात, काय आपलं नाव आहे? नमस्कार, मी राज पेंढुरकर बोलतोय, कोल्हापूर आलो आहे। स्वदेशी उत्सव प्रदर्शनचा मला निरोप आला मी इकडे आलो आहे। मी स्पेशली कोल्हापूरचं सगळं प्रॉडक्ट घेऊन आलो आहे जे कोल्हापुरात जे फेमस आहे पण आता मुंबईत हे मिळत नाहीत। ते कोल्हापुरी भडंग, कोल्हापुरी घरगुती बनवलेली कांदा लसूण चटणी, तर देशी काश्मीरी बेडगी सगळे खडे मसाले मिक्स असलेली मिरची आहे, तर बाकी शेंगदाणा चटणी आहे। एवढेच आपले 2-3 आयटम आहेत, ते तेवढे घेऊन आलो आहे मी। अर्थातच कोल्हापूरवरनं काकासाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्थातच सर्व त्यांनी कोल्हापूरचे स्पेशल मसाले आणलेले आहेत। वेगवेगळ्या याच्यात आहेत, अर्धा किलोमध्ये आहेत, पाव किलोमध्ये आहेत आणि सोबतच भडंग जी आहे, जी अक्षरशः म्हणजे कोल्हापूरला गेल्यानंतर मिसळवर तर ताव मारतातच, पण मात्र परतीचा प्रवास करत असताना भडंग घेत असतात। ती भडंग देखील मुंबईमध्ये या दिवाळी स्वदेशी दिवाळी उत्सवानिमित्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अर्थातच बघू शकतो कशा पद्धतीने आता देखील काहीसे रात्र या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणचे कमी झालेले आहेत, पण तरी देखील भरपूर चांगला प्रतिसाद जो आहे तो पहिल्याच दिवशी या स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 साठी या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला। अर्थातच या ठिकाणी सुरू झालेलं आहे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचं हे असणार आहे, कारण की जसं की दिवाळी सण जवळ आलेला आहे तर स्वदेशी दिवाळी उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सुमारे 100 स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यामधलाच हा एक कोल्हापुरी स्टॉल। नमस्कार मंडळी, मी सध्या मुंबईच्या मलबार हिल परिसरामध्ये आलेलो आहे आणि अर्थातच प्रियदर्शनी पार्क मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे। कारण की अर्थातच मुंबईमध्ये स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 हा साजरा केला जातोय आणि अर्थातच दिवाळी हा सण आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता स्वदेशी सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपण दिवाळी निमित्त खरेदी केल्या पाहिजे या हेतूने या ठिकाणी जे आहेत स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 चं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अर्थातच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेने आणि राज्यातील महायुती सरकारच्या स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो पुढे नेण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात आज 11 ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। अर्थातच पुढील 3 दिवस जे आहेत हे सर्व स्वदेशी स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि अर्थातच या ठिकाणी आल्यानंतर अनेक वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। दिवाळीचा फराळ असेल, कपडे असतील किंवा मग त्या सर्व गोष्टी ज्या आपण दिवाळी निमित्त या ठिकाणी घेत असतो। या ठिकाणी विद्युत रोषणाई जी आहे ती देखील एकदम मस्त प्रकारे करण्यात आलेली आहे। समोर जे तुम्हाला काळोख दिसून येत आहे तो अर्थातच समुद्र आहे। समुद्राच्या बाजूला हे प्रियदर्शनी पार्क आहे आणि याच ठिकाणी उभारण्यात आलेला आहे स्वदेशी दिवाळी उत्सव 2025 चं सर्व हे जे स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी आहेत। अर्थातच 3 दिवस या ठिकाणी आहेत, तुम्ही हवे तेव्हा या ठिकाणी येऊ शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत। जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।